टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची नाशिकमध्ये परंपरा आहे। त्याहूनही वेगळी परंपरा नाशिकची म्हणजे नाशिकमध्ये शहरात अशा पद्धतीच्या पारंपरिक पेशवेकालीन राहाडी अर्थात हाऊस जे आहेत ते वर्षातून एकदाच रंगपंचमीच्या निमित्तानं उघडले जातात। त्यांचं विधिवत पूजन केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्यात नैसर्गिक रंग भरून रंगाचा आनंद जो आहे तो शहरभर लुटला जातो। शहरात अशा पद्धतीच्या ज्या पेशवेकालीन राहाडी आहेत त्या वर्षातून एकदाच या ठिकाणी उघडल्या जातात। आपण या ठिकाणी बघतोय की नाशिकच्या साती आसरा देवी मंदिराच्या समोर जुन्या नाशिक परिसरातली ही राहाड जवळपास 60 वर्षांनंतर उघडली जाते। शिवाजी चौकातली ही राहाड आहे ज्या ठिकाणी जवळपास 60 वर्षांनंतर ही पारंपरिक राहाड जी आहे ती उघडली जाते। मात्र या राहाडीचं विधिवत पूजन झाल्यानंतर आता पोलिसांनी ही राहाड आम्ही सुरू करू देणार नाही, सुरू ठेवू देणार नाही अशा पद्धतीचा एक इशारा जो आहे तो कार्यकर्त्यांना दिलेला आहे। नागपूरमध्ये ज्या पद्धतीची दंगल उसळली त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही राहाड उघडू नये अशा पद्धतीनं पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत। मात्र तरी देखील हे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत जे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि 60 वर्षांनंतर उघडलेली ही राहाड आम्ही रंगपंचमीच्या दिवशी विधिवत पूजन करून सुरूच ठेवणार आहोत असा एक निर्धार जो आहे तो या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। किती वर्ष जुनी परंपरा ही इथल्या राहाडीची आहे आणि पोलिसांकडून नेमक्या काय सूचना आल्यात तुम्हाला? या राहाडीचे अगदी म्हणजे पेशवेकालीन पासून परंपरा आहे। ही राहाड मध्यंतरी जो 60-55 वर्षापासून उघडली नाही, परंतु तिचं जे सत्व आहे तिथं जे जलदेवता आहेत त्यांचं मोठं सत्व आहे आणि ह्या निमित्ताने मागे काही आर्थिक बाबी किंवा आणखीन काही अडचणी या भागात हा मागासलेला भाग त्यामुळे आर्थिक बाब निर्माण होऊन त्याच्यामुळे आम्हाला काही कामं करता नाही आले। परंतु यावेळेला सर्व भागातील लोकांनी सर्वांनी रहिवाशांनी सर्वांनी एकत्र येऊन आता ही राहाड आज उघडलेली आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे। पोलिसांनी अगोदर परमिशन दिलेली होती परंतु नंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला नाही करता येणार, तुमचं ते परमिशन वगैरे काही धरणार नाही असं तसं काहीतरी त्यांनी केलं आहे। आम्ही बुजून टाकू वगैरे काहीतरी असं काहीतरी सांगितलं, परंतु आम्ही त्या पद्धतीत नाही आहे। आम्ही हा पारंपरिक सण साजरा करणार। पण पोलिसांनी ही परवानगी नाकारताना नेमकं काय कारण दिलं तुम्हाला? काही सांगायला तयार नव्हते। नंतर उडत सांगितलं की बाबा दंगल झालेली आहे बाबा नागपूरला, त्याच्या अनुषंगाने असं करतोय आम्ही। पण म्हणलं नागपूरचा आमचा काय, आमच्यामध्ये सगळं मुस्लिम लोकसुद्धा आमच्यामध्ये सहभागी आहेत। मुस्लिम लोकांनी आम्हाला राहाड खोदू लागलेले आहे, काम करू लागले आत्ता यावेळेला आणि ते म्हणतात की बाबा या भागामध्ये आम्ही या भागामध्ये सर्व सामंजस्याने सलोख्याने राहतो आहे, सर्व काही व्यवस्थित आहे। कुठल्याही प्रकारचं कुठलाही काही कारण न सांगता आम्हाला हा कार्यक्रम करून द्यावा अशी आमची विनंती आहे। काय तुम्हाला पोलिसांनी सांगितलं आणि तुमची मंडळाची काय भूमिका आहे? वास्तविक बघता गेल्या महिनाभरापासून हा सर्व कागदोपत्रांचा विषय चालू होता। सगळ्या परमिशन्स वगैरे कालपर्यंत पूर्ण झालेल्या होत्या आणि अचानक रात्री 12 वाजता पोलिसांनी सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कॉल करून बोलून घेतलं आणि सांगितलं की नागपूरमध्ये जो प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे त्यामुळे तुम्हाला ती राहाड चालू करता येणार नाही म्हणून। आणि त्यांनी त्या कम्युनिटीचा मुस्लिम आणि हिंदूंचा विषय तिथे घेतला, परंतु असा कुठलाही प्रकार इथे नाही आहे। मुस्लिम आणि हिंदू आम्ही इथे कित्येक वर्षापासून एकत्र येऊन हे सगळं कार्य करत आहोत। राहाड खोदताना देखील काही मुस्लिम आमच्या इथले बांधव आहेत ते आमच्याबरोबरच होते, परंतु हा जो विषय टोलवाटोलवी करत आहे, दुसऱ्या कम्युनिटीच्या नावाने आमच्यावर भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, हा मला असं वाटतं की चुकीचा विषय आहे। आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। नागपूरमध्ये काल उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी तात्काळ या कार्यकर्त्यांना बोलून तुम्ही ही राहाड सुरू करू नका अशा पद्धतीच्या सूचना केल्या। मात्र या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही असा एक दावा जो आहे तो कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही राहाड आम्ही रंगपंचमीच्या दिवशी सुरू ठेवणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।